चला. काय झालं? अगं बघ ना, श्रीला केव्हापासून ट्राय करतोय फोन, पण उचलतच नाहीये. प्रवासात असेल. आत्ता त्याला घरातून निघायला अजून अर्धा तास आहे. मग करेल ना तो, एवढं काय? अगं पण मला आत्ता त्याच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. आता भेटतोच ना तू ऑफिस मध्ये त्याला. गीता, मला आत्ता त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. काय झालंय सांगशील का? अगं ते सिद्धिविनायक मंदिर आहे ना, त्याच्या ट्रस्टीजचा मला फोन आला होता. ते ऍक्च्युली श्रीला फोन ट्राय करतायत, पण श्री त्यांचा फोन उचलत नाहीये, म्हणून त्यांनी मला केला. पण माझाही फोन घेत नाहीये हा. सिद्धिविनायकाच्या मंदिरातून जिजूला का फोन गेला? गीता, कुठे बोलणार नाहीस ना? मनीष, मी म्हणजे काय रेडिओ आहे का? अगं तसं नाही, पण चुकून कुठे काहीतरी बोलशील आणि राडे व्हायचे म्हणून म्हणतोय. सांग आता. श्रीला पिंट्या आणि सुनीताचं लग्न सिद्धिविनायकाच्या मंदिरात व्हायला हवंय. काय सांगतोयस काय? सॉरी, म्हणजे असं खरंच होणार आहे का? म्हणजे मोस्टली होण्याचे चान्सेस आहेत, पण ऐक, कुठे काहीही बोलू नकोस प्लीज. पिंट्याला सुद्धा काही नको बोलू. घ्या 100 वर्ष आयुष्य याला. 100 वर्ष नको रे बाबा, पण माझा विषय सुरू होता. हो. म्हणजे काय नवरदेव, तुमची चर्चा आहे सगळीकडे. अगं तू. ओ अगं हळू. नाही त्याचं काय आहे, आई आता फोन घेऊन बाहेरच पडलीये. बापरे, सॉरी सॉरी सॉरी. बरं पिंट्या, अरे मी जान्हवी आणि श्री दोघांनाही फोन ट्राय करतोय, पण उचलत नाहीयेत माझा फोन. अरे हो, मी सुद्धा सकाळपासून ताईला फोन करतोय. काय माहित, कदाचित कामात असेल. करेल, बघेल तेव्हा. बरं मी निघू का, मला उशीर होतोय. हो ठीक आहे ठीक आहे, बाय बाय बाय. हळू. हो. आई